आम्हा स्त्रियांना बाहेरचं काय तर खाऊ वाटलं तर आम्ही बाहेर न जाता काय करतोय, बाहेरच्या पदार्थालाच तोड असलेला पदार्थ करायचा प्रयत्न करतो आणि केलेला पदार्थ स्वतः न खाता घरातल्यांनाच पहिला देतो आणि नंतर आपण खातो. असंच माझ्या बाबतीतही झालं. काय झालं, मॅगी खायचा खूपच मूड झालेला, पण घरी तर मॅगी नव्हती. मग काय, घरामध्ये होत्या शेवया. खास करून मी शेवया गोड करण्यासाठीच वापरते, पण मॅगी तर खूप खाऊ वाटत होती. मग या शेवयाची मी मॅगीसारखी उपीट तयार केली. इतकं छान उपीट झालं होतं ना, डिक्टो मॅगीलाही लाजवेल असं वाटत होतं. आणि सॉस घालून खाल्ल्यावर तर इतकी छान टेस्ट लागत होती ना, जबरदस्तच लागत होती. चला तर मग पाहूया आजची मॅगीसारखी शेवयाची उपीट. तुम्हाला जर तुमच्या शेवयाची उपीट मॅगीसारखी व्हायची असेल ना, जराही स्किप न करता तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. सर्वप्रथम मी 1 कपभर इतकं शेवया घेतल्या आणि ह्या शेवया थोडंसं तेल घालून छान असं भाजून घेतलेले आहेत. छान असं भाजलेले शेवया आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर आता लगेचच त्यावर थोडीशी 1 चमचाभर इतकं हळद टाकून घेऊयात. त्यानंतर 2 चमचाभर इतकं चाट मसाला देखील टाकून घेऊयात. राहिलेले मसाले आता थोड्या वेळाने नंतर कढईमध्ये टाकून घेऊया. चाट मसाला टाकायचे हेच कारण आहे की चाट मसाल्यामुळे सेम टू सेम मॅगीसारखी चव येते. त्यानंतर आता थोडीशी वरून कोथिंबीर देखील टाकून घेऊयात. कोथिंबीर जर अवेलेबल नसेल ना तर स्किप करू शकता. एका कढईमध्ये 3 चमचाभर इतकं तेल घ्यायचं आहे. त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे. लगेचच बारीक चिरलेली सिमला मिरची, कांदा, त्यानंतर आता यामध्ये लगेचच बारीक चिरलेला टोमॅटो, तसेच बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील टाकून घेऊया. हिरवी मिरची टाकल्याने काय होते तर थोडंसं तिखटपणा येते, त्यामुळे हिरवी मिरची टाकायची असते. आता हे छान असं तेलामध्ये भाजून घेऊयात. कांदा भाजत असताना चवीनुसार नमक देखील टाकून घेऊयात. आपल्या घरामध्ये जो मसाला अवेलेबल असतो ना, तो मसाला यामध्ये टाकून घेऊयात आणि छान असं त्याला हलवून घेऊयात. लगेचच आता 1.5 कपभर इतकं पाणी घालून घ्यायचे आहे आणि उकळी यायची वाट पाहायची आहे. बघा, छान अशी उकळी आलेली आहे. लगेचच आता आपण भाजलेले शेवया यामध्ये टाकून घेऊयात. शेवया टाकत असताना हळूवारपणे टाकायची आहे. गडबडीमध्ये टाकले तर काय होते तर पाणी अंगावर आपल्या पडते. टाकलेल्या शेवया आता पाण्यामध्ये छान असं मिक्सअप करून घेऊयात. शेवया छान असं शिजण्यासाठी आता याला झाकून लावून देऊयात आणि जवळजवळ 10 मिनटं मंद गॅसवर ठेवून देऊयात. 10 मिनटं झाल्यावर आता लगेच झाकण काढून द्यायचे आहे. थोडंसं पाणी कमी पडल्यावर लागेल तसं पाणी आपण घालून घ्यायचे आहे. पाणी घातल्यानंतर परत एकदा त्याला झाकण लावून ठेवायचे आहे. जवळजवळ 4 ते 5 मिनिटं ठेवून द्यायचे आहे. 5 मिनिटांनंतर आता झाकण काढून घ्यायचे आहे. लगेचच चमच्याच्या सहाय्याने हलवून घ्यायचे आहे, कारण खाली उपीट डसते. इतका छान वास येत आहे ना, कधी एकदा फस्तकरण असे झालेले आहे. बघा, तयार झालेले आहे एकदम परफेक्ट असे मॅगीसारखे गरमागरम शेवयाची उपीट. कसे वाटले तुम्हाला घरच्या घरी मॅगी बनवण्याची ट्रिक? नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हे उपीट टोमॅटो सॉससोबत फस्त करा. चॅनलमध्ये नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.